संभाजीराजेंविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरून विरोधकांनी आता थेटपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। 24 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजता कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली। त्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप दुसऱ्या दिवशी समाज माध्यमात आली, ज्यात प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचं उघड झालं। पण आज या घटनेला 3 दिवस उलटूनही छत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणारा आरोपी प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे आता विरोधकांनी कोरटकरवरून सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। तो कोरटकर आता फार मोठा माणूस झालेला आहे। त्याचा स्टाईल वगैरे फिल्मी स्टाईल झाला आहे। तो तर IAS अधिकाऱ्यांच्या IPS अधिकाऱ्यांच्या बदला करणारा मागच्या एवढे मोठा त्याच्याकडे अधिकार आहेत असं मी ऐकतोय। कोणालाही बदली करायची असेल IAS आणि IPSला मोठ्या पदावर तर कोरटकरला भेटावं लागतं अशी चर्चा आहे। त्यामुळे त्याला कोण पकडणार? त्याने काही बोलू देत, सत्तेचा जो धुंदी आहे त्याच्या चेहऱ्यावर दिसते असं। दोन हलकट माणसं वाटेल ते बोलून जातात आणि पळूनही जातात। माझ्या अंदाजाने कोरटकर गुवाहाटीत आहेत। आश्चर्य आहे। राजश्रय असल्याशिवाय काही सगळं घडतं? तू काय घरातनं खिडकीतनं उडी मारून गेला की काय? कोरटकर आणि सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाही तोपर्यंत या मनाला शांतीच मिळणार। 3 दिवस उलटून देखील प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलेला नाही। कोल्हापूर नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अजून अपेक्षित यश आलेलं नाही। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातल्या इंदोर बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती आहे। नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट तर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपुरात शोध मोहीम राबवतंय। प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काव्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। सत्ताधारी मात्र या प्रकरणी चौकशीचं आश्वासन देताना दिसतायत। चौकशी चाललेली आहे, तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। शिवाजी महाराज आपले शब्द बोलणारे किंवा कोणी वक्तव्य करा त्यांच्यावर सगळ्यात कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही, सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार। आणि प्रशांत कोरटकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत, त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार।